नमस्कार मित्रांनो, सायकृपा ॲटोटेकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आली होती KUV 300. गाडीचा असा प्रॉब्लेम होता की गाडीचा AC चालू होत नव्हता. तर आपण चेक करत आहे. गाडीचा फक्त ब्लोअर चालू होते. ACचे जे बटन आहे त्यामध्ये लाईट येत नाही. तर आपण याचं वायरिंग चेक करून घेणार आहे. गाडीमध्ये उंदीर आहे अशी शक्यता आहे, कारण की गाडीची मागील शीट वगैरे सगळे कुरतडले आहेत. त्यामुळे आपण डॅशबोर्ड सगळं काढून चेक करत आहे. आपण सगळं राईट साईडचं वायरिंग वगैरे सगळं चेक करून घेतलं आहे. त्यानंतर आता लेफ्ट साईडचं पण वायरिंग चेक करून घेतो आहे. तर लेफ्ट साईडला आहे बघा, इथं वायरिंग कुरतडलं आहे. हे बघा, ते वायरिंग कुरतडल्यामुळे AC चालू होत नाही. तर आपण याचं वायरिंग जोडून पहिला AC चेक करून घेणार आहे, चालू होते काय. इग्निशन ऑन करून आपण पहिला चेक करूया. तर हे बघा, आता इग्निशन लाईट पण येत आहे. तर गाडीमध्ये परत उंदीर आत येऊ नये म्हणून त्यासाठी आपण जाळी पण मारून घेणार आहे. अशा प्रकारची जाळी येते, जो आपला ACचा आउटसाईड इन एअर घेत आहे तिथं ही जाळी फिटिंग करून घेतलेली आहे. त्यामुळे उंदीर परत आत येणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. तुमची 4 व्हीलर गाडी असेल तर आपला पत्ता आहे इचलकरंजी जुनं बस स्टँड, गणपती मंदिर समोर, श्री साईकृपा ऑटो इलेक्ट्रिशियन अँड एअर कंडिशनर्स. आपल्याकडे ऑल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिक कामं होतात.